विजित दादा आपले तरुण तडफदार उमेदवार आणि भावी नगरसेवक आदरणीय वीरेंद्र दादा गुजर, आपल्या दुसऱ्या उमेदवार आदरणीय स्मिताताई धोत्रे मॅडम, आदरणीय सुमितजी शहा, किसनजी चौगुले, शरदजी केंगारजी, संतोषजी मोटेकर, ॲडव्होकेट तबस्सुम मुल्ला मॅडम, अनिलजी धोत्रे, शशांकजी फोगाडे साहेब, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे नागरिक, माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं आणि माझं नातं काय आहे हे मी काय वेगळ्यानं सांगायला नाही. महाराष्ट्रामध्ये आमदारांपैकी एखाद्यानी मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त झोपडपट्टीला व्हिजिट देणारा मी आमदार. आणि माझी भावनिक नाळ आपल्याशी जुडलेली आहे. सातत्यानं माझ्या मनामध्ये विचार असतो की पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं काय. तुम्हाला एक वेळ झोप निवांत लागत असेल, पण मला रात्रीची नीट लागत नाही कधी कधी. आणि या झोपडपट्टीचं काय. मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात पहिलं भाषण करायची संधी मला मिळाली. त्यावेळेला मी आपल्या झोपडपट्टीचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडला. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पहिला जो कागद घेऊन गेलो, तर झोपडपट्टीचं पुनर्वसन माझ्या करून द्या हा पहिला कागद मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो. आपली नेमकी अडचण काय हे आपण लक्षात घेऊया. आपण इथं किती वर्षापासून राहतो, तर 2-2, 3-3 पिढ्या आपण इथं राहतो. मला वाटतं 70 वर्ष आता आपल्याला झोपडपट्टीला इथं झालेली आहेत, की 70 वर्ष आपली झोपडपट्टी इथं आहे. काय आपली अवस्था आहे आज. पूर आला, घरात पाणी येत. पहिल्यांदा जर का कुठलं पुनर्वसन करण्याची वेळ येत असेल पूर आल्यावर, तर पाटण कॉलनी मधल्या झोपडपट्टीवर वेळ येते. लगेच 3 नंबर शाळेमध्ये इथल्या लोकांना घेऊन जावं लागतं. असं किती वर्ष चाललंय. म्हणजे वडिलापासून मुलापासून नातवापर्यंत तीच स्टोरी. काही बदल नाही, काही सुधारणा नाही. मला आपण सांगा, असे आपण किती वर्ष काढणार. कधी हक्काचं जीवन आपण जगणार. जे जीवन आपल्याला खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालं पाहिजे, ज्याचे आपण हकदार आहे, ते जीवन आपण कधी जगणार आहोत हा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या समोर निर्माण होतो. आणि आज पाटण कॉलनीची झोपडपट्टी नाही, तर पाटण कॉलनीची झोपडपट्टी, स्टेडियमच्या मागची झोपडपट्टी, कोलाटी समाजाची, दांगड समाजाची मलकापुरामधली झोपडपट्टी, त्यानंतर 2 नंबर प्रभागामध्ये आपली वाकान परिसरामध्ये असणारी झोपडपट्टी. आपण जर का सगळ्या झोपडपट्टीचं अवलोकन केलं तर किमान 1000 कुटुंब अशी आहेत जी आज सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहतात. मला आपण सांगा, देशाला स्वातंत्र्य मिळून झाले 78 वर्ष, आणि कराड म्हणजे राजकारणाचं उगम स्थान, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारणाचं उगम स्थान. काही झालं की लोक कराडमध्ये चव्हाण साहेबांच्या समाधीवर सगळ्यांनी यायचं, चव्हाण साहेबांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं की आम्हाला राजकारणामध्ये नवीन दिशा मिळाली पाहिजे. आणि मग आमच्या कराडमध्ये असं काय असं आडवं येतंय की आमच्या लोकांना पक्की घरं मिळू शकत नाही. आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे. मोदीजींच्या सरकारने 10 वर्षामध्ये 3 कोटी लोकांना पक्की घरं देण्याचं काम केलं. 3 कोटी लोकांना, ज्यांना झोपडपट्टीमध्ये राहायला लागत होता, ज्यांच्या मुलाबाळांना आसरा नव्हता, अशा 3 कोटी लोकांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं. 3 कोटी लोकांना घरं म्हणजे 12 कोटी लोकांना छत देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारने या देशामध्ये केलं. परत मोदीजींचं सरकार आपण 2024 साली निवडून दिलं. आणि 2024 साली त्यांनी पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये पहिल्या मोदीजींच्या सरकारने निर्णय घेतला की अजून 3 कोटी लोकांना पक्की राहायची घरं द्यायची. म्हणजे वर्षाला 60 लाख घरं द्यायची. 60 लाख घरं या देशामधल्या नागरिकांना. आज आपली परिस्थिती काय आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा मनामध्ये हेतू घेऊन मी ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांपर्यंत कागद दिला की लँड यूज परमिशन चेंज करून द्या, मला जमीन वापर परवाना बदलून द्या. कशासाठी जमीन राखीव आहे? पार्किंगसाठी. आपल्याला काय पाहिजे? लो कॉस्ट हाऊसिंग. लो कॉस्ट हाऊसिंग जर का
परवाना बदलायचा असेल तर अधिकार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याशिवाय कोणालाही अधिकार नाही हा लँड यूज परमिशन बदलण्याचे. आम्ही तो प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली. आपल्या नगरपालिकेपर्यंत प्रस्ताव आला आणि प्रस्ताव आल्यानंतर हरकतीची प्रोसेस झाली. तुम्हाला माहिती आहे किती लोकांनी हरकती घेतल्या? 300 पेक्षा अधिक लोकांनी हरकती घेतल्या. का हो? काय अडचण आहे? काय 300 पेक्षा अधिक हरकती घ्यायचं कारण आहे? काय त्रास आहे आमच्या बांधवांचा की 300 लोकांनी हरकती घेतल्या? सोमवार पेठेमधल्या माणसांनी हरकत घेतली आहे, ज्याचा काही संबंध नाही, ज्याला पाटण कॉलनी कुठं माहित नाही अशा माणसांनी हरकती घेतल्यात. पण आज मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे तुमचं संरक्षण करणं आणि सगळ्या हरकतींना मार्गी काढून परत प्रस्ताव लॉ अँड ज्युडिशरीला सादर करण्याचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. आवर्जून तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट कडे सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. मी म्हटलं असू दे, तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर तुम्हाला जे वाटतं ते लिहा आणि प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवून द्या. आदरणीय देवाभाऊ आपले लाडके मुख्यमंत्री जे करायचं ते करतील आणि खऱ्या अर्थानं आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करून देण्याच्या बाबतीमधलं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार. मी तुम्हाला आव्हान करतोय की झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या पाटण कॉलनी मधल्या सगळ्या लोकांना आव्हान करतोय, तरुणांना, ज्येष्ठांना, माता भगिनींना, उद्या 3:30 वाजता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ इथंच दत्त चौकामध्ये जिथं स्टेज घातलंय तिथं सभा घेणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला तो ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळेल ज्यावेळेला राज्याचे प्रमुख तुम्हाला शब्द देणार की हो मी पाटण कॉलनीचं पुनर्वसन करून देणार. मलाही माहित आहे की 1 वर्ष होऊन गेलं, पण 1 वर्ष आम्ही स्वस्त बसलेलो नाही. आम्ही प्रस्ताव नेला, आम्ही हरकतीसाठी खाली आणला, आम्ही हिअरिंग दिलं, हिअरिंग दिल्यावर निकाल दिला, परत प्रस्ताव शासनाकडे पाठवला. म्हणजे 1 दिवस सुद्धा आम्ही थांबलेलो नाही आणि शासनाकडनं जलद गतीनं या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि थोडं पुनर्वसन आम्ही करणार आहोत. एकूण एक माणसाचं इथल्या पुनर्वसन आपल्याला करायचं. जो इथं राहिला आहे, ज्यांनी हाल उपेष्टा सोसलेला आहे, ज्यांनी त्रास सोसलेला आहे, ज्याच्या पुस्तकावर पाऊस पडल्यानंतर पाणी पडतंय, ज्याच्या मुलाला मुलीला शिकवण्याचं स्वप्न असून सुद्धा त्याला शिकवता येत नाही, ज्या माता भगिनीला असा त्रास होतो की पाऊस पडल्यावर चूल कशी पेटवायची, ज्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की माझ्या मुला मुलीचं भविष्य काय, त्यांच्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केल्याशिवाय राहणार. सातत्याने मला लोक सांगायची, खरं तुम्हाला सांगतो की लोक म्हणायची कशाला तुम्ही झोपडपट्टीमध्ये जाता, निवडणुकीपुरतं जावा, निवडणुकीपुरता शब्द द्या, निवडणुकीपुरता उपाययोजना करा. मी म्हटलं निवडणुकीपुरता मी जाणार नाही, मी परत जाणार. मी निवडणुकीला पण गेलो, निवडून आल्यावर पण गेलो, परत येतोय. जोपर्यंत इथे इमारत होत नाही ना तोपर्यंत मी इथं येत राहणार आणि इमारत झाल्यावर सुद्धा इथं येत राहणार. ज्या लोकांनी स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे माझं राहणार आहे आणि आमदार म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की उद्याच्या सभेला तुम्ही उपस्थित राहा. उद्याच्या सभेला आल्यानंतर तुम्हाला कळेल की काय प्रयत्न या झोपडपट्टीसाठी आपण केलेलं आणि नुसतं पुनर्वसन आपल्याला करायचं नाही.